झाली का रेकॉर्डिंग स्टार्ट? ओके, झाली. ठीक आहे, चला आज आपल्याला बघायचं आहे पार्ट नंबर 5 चॅप्टर 7 स्टॅटिस्टिक्स स्टँडर्ड 9. ओके, सो काल आपण काय बघितलं होतं? काल आपण बघितलं होतं काय? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, लेस दॅन अँड मोर दॅन ऑर इक्वल टू, हे दोन पार्ट बघितले होते. सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर, ज्याला काय म्हणतो आपण? मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके, सो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी ही काय कन्सेप्ट आहे? सेंट्रल टेंडन्सी म्हणजे एकाच नंबरच्या अवतीभोवती बाकीचे नंबर्स फिरणे, याला काय म्हणतो आपण? सेंट्रल टेंडन्सी असं म्हणतो. आता ही कन्सेप्ट थोड्या वेळाने आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया नेक्स्ट टॉपिक कडे. ओके, ओके, जाऊया नेक्स्ट टॉपिक कडे. दॅट इज नथिंग बट द, आपल्याला काय बघायचंय की नाही, मीन नाही, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता हे जे आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, हे किती प्रकारचे आहेत रे? मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, देर आर 3 टाइप्स ऑफ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. दॅट इज नथिंग बट द मीन, मीडियन अँड मोड. मीनला जर दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण म्हटलं तर मीनलाच दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणणार? ऍव्हरेज. ऍव्हरेज काय म्हणणार त्याला? ऍव्हरेज. मीडियन काय असतं? मीडियन म्हणजे सेंट्रल टर्म, सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं. मीडियन म्हणजे काय? सेंट्रल टर्म. आणि मोड म्हणजे मॅक्सिमम रिपीटेड नंबर. मॅक्सिमम रिपीटेड नंबर. आता तुम्ही म्हणाल सर हे काय, हे आमच्या काही लक्षात आलं नाही. ओके, सो वन बाय वन आपण ते डिटेलमध्ये बघणारच आहोत. तो काही त्याचं टेन्शन घेण्याचं काम नाहीये. आता या सगळ्यांमध्ये आपण काय करतो? मीन मध्ये, मीडियन मध्ये आणि मोड मध्ये आपण एक असा नंबर फाइंड आउट करतो ज्या नंबरच्या अवतीभोवती सगळा डाटा फिरत. ओके, ज्या नंबरच्या अवतीभोवती काय होत असतं, जो तुम्हाला दिलेला डाटा आहे हा डाटा त्या नंबरच्या अवतीभोवती फिरत असतो. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल आपण हेच एक्झाम्पल घेऊया. ओके, सो फाइंड द मीन ऑफ द नंबर 25, 30, 27. किंवा सोपं एक्झाम्पल घेऊया, मिल्क कलेक्टेड वाला किंवा मिल्क कलेक्टेड. ठीक आहे, कलेक्शनच करूया. मिल्कचं कलेक्शन करायचं आहे आपल्याला. सो एका फार्मरने किती मिल्क दिलं? 4 लिटर. एकाने दिलं 5 लिटर, एकाने दिलं 6 लिटर, एकाने दिलं 7, एकाने दिलं 8. ठीक आहे, एवढं मिल्क तुमच्याकडे काय झालेलं आहे? कलेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, एवढं मिल्क काय झालं तुमच्याकडे? कलेक्ट झालेलं आहे. सो आता मी याचं काय काढतो? ऍव्हरेज काढतो. ऍव्हरेज माहिती आहे तुम्हाला? ऍव्हरेज म्हणजे काय? सम ऑफ ऑल नंबर्स. काय ऍव्हरेज म्हणजे काय? सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय काय करतो रे आपण? टोटल नंबर्स. टोटल नंबर्स. ओके, असं करत असतो आपण. ठीक आहे सर, मग आता इथे नंबर्सची सम करूया. नंबर काय दिले तुम्हाला? 4, 5, 6, 7, 8. आणि याची काय करायची आहे तुम्हाला? सम करायचे, ऍडिशन करायचे आणि डिवायडेड बाय टोटल नंबर. हाऊ मेनी नंबर्स आर देअर? 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, केली सम केली तुम्ही? ओके, मग सम करा आता याची. 4 + 5 किती झाले? 9. 9 आणि 6 किती झाले? 15. 15 आणि 7 किती झाले? 22. 22 आणि 8 किती झाले? 30. ओके, सो इथे लिहिलं मी सम 30 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 6 जा 30. सो 6/1 हा काय झाला? ऍव्हरेज. हा काय झाला? ऍव्हरेज. मग आता याचा अर्थ काय होतो ऍव्हरेजचा? जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याने किती लिटर दूध दिलंय रे? किती लिटर दूध कलेक्ट केलंय? 6. मग आता सगळ्याच शेतकऱ्यांनी 6 लिटर दिलंय का? नाही. कोणी तर 4 लिटर आहे, कोणाकडे 5 लिटर आहे, 8 लिटर आणि 7 लिटर पण देणार आहे. सो हा जो 6 नंबर आहे, हा 6 नंबरच्या अवतीभोवती, या 6 नंबरच्या अवतीभोवती सगळे नंबर्स आहेत का रे? जो तुमचा दिलेला डेटा आहे या 6च्या अवतीभोवती आहे का? याला म्हणतात सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल. आणि बघा 6 हा नंबर पण एक्झॅक्टली सेंटरलाच आहे का? याला काय म्हणतात? सेंट्रल टेंडन्सी. आणि ह्या टेंडन्सीने तुम्ही काय करतात? एकच नंबर फाइंड आउट करतात. काय करतात? एकच नंबर फाइंड आउट करतात. पण तुम्हाला लक्षात येतं की जो सगळा डेटा आहे हा याच नंबरच्या आयदरली लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला आहे, म्हणजे तो सेंटरला आहे.
आणि त्याच्या अवतीभोवती सगळे नंबर्स. समजलं? याला म्हणतात ऍव्हरेज. सो ऍव्हरेज काढण्याच्या 3 पद्धती तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिली आहे मीन, सेकंड आहे मीडियन अँड थर्ड वन इज द मोड. या 3 पद्धती तुम्हाला दिल्या. आता बघा सेंट्रल टेंडन्सी ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येते का? काय म्हटले बघा, इफ द डाटा कलेक्टेड इन अ सर्वे ऑफ ए ग्रुप इज सफिशियंटली लार्ज, जेव्हा डेटा खूप मोठा असतो, सफिशियंटली लार्ज असतो, खूप मोठा डेटा असतो, देन इट इज जनरली शोज अ पेक्युलियर प्रॉपर्टी. एक स्पेसिफिक प्रॉपर्टी दाखवतो. ती प्रॉपर्टी काय? द नंबर्स इन द डेटा टेंड्स टू क्लस्टर अराउंड. क्लस्टर म्हणजे काय? इन अ फॉर्म ऑफ ग्रुप. क्लस्टर म्हणजे काय? इन अ फॉर्म ऑफ ग्रुप अराउंड अ सर्टन नंबर. बघा हा जो सर्टन नंबर होता 6, याच्या अवतीभोवती कोण होतं रे? 4, 5, 7 अँड 8. तो हा क्लस्टर आहे. क्लस्टर म्हणजे ग्रुप, लॉट्स ऑफ नंबर्स. ओके, गुच्छ. क्लस्टरचा अर्थ काय होतो? गुच्छ म्हणजे लॉट्स ऑफ नंबर्स. ओके, दिस प्रॉपर्टी इज नोन एज द सेंट्रल टेंडन्सी ऑफ द ग्रुप. त्या ग्रुपची काय असते? ही सेंट्रल. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन अंडरस्टूड? सेंट्रल टेंडन्सी कळली तुम्हाला? येस. तो हात खाली घे रे तुझा. हा, कळलं? सेंट्रल टेंडन्सी अंडरस्टूड एव्हरीवन? जायचं मग पुढे. ठीक आहे, मग सेंट्रल टेंडन्सीच्या 3 पद्धती आहे. सगळ्यात पहिलं बघूया मीन. मीन मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? सगळ्यात सोप्या भाषेमध्ये काय लक्षात ठेवायचं? मीन म्हणजेच काय करायचं असतं? ऍव्हरेज. मग मीन म्हणजे काय? द अरिथमॅटिक ऍव्हरेज. काय म्हटलंय बघा, क्लिअरली म्हटलंय काय? अरिथमेटिक ऍव्हरेज ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. आता इथे तुम्हाला बघा एक एक्झाम्पल दिलेले. या एक्झाम्पल मध्ये 25, 30, 27, 23 अँड 25 असे काही नंबर्स दिलेले आहेत तुम्हाला. या प्रत्येक नंबरला आपण एक स्पेसिफिक नाव दिलं होतं. याला आपण काय म्हटलं होतं रे? स्कोर. याला काय म्हटलं होतं? स्कोर. जर तुम्हाला आठवत असेल तर मी याला काय नाव दिलं होतं? स्कोर. जो इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन असतं, एक ऑब्झर्वेशन असतं, त्या एक ऑब्झर्वेशनला आपण काय म्हणतो? स्कोर. सो हाऊ मेनी स्कोर्स आर देअर? 1, 2, 3, 4 अँड 5. त्याला स्कोर म्हणा. आयदरली तुम्ही काय म्हणू शकतात? ऑब्झर्वेशन असं देखील म्हणू शकता. ओके, सो मीन कसा फाइंड आउट करायचा? तर मीन इज इक्वल टू द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. या सगळ्या ऑब्झर्वेशनचं काय करायचंय तुम्हाला? सम करायचंय. काय करायचंय? सम. सो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स आर देअर? 1, 2, 3, 4 अँड 5. So there are 5 observations. Okay, understood? So mean करताना सगळ्यांचं काय करायचंय? सम. 25 plus 30 plus 27 plus 23 plus 25 divided by how many observations are there? There are 5 observations. 25 किती झाले? 50. 50 आणि 30 किती झाले? 80. आणि हे 27 आणि 23 मिळून किती झाले? 50. 80 आणि 50 किती झाले? 130 divided by 5. So 5 1 जा 5, 5 2 जा 10. 13 मधनं 10 गेले, किती उरले? 3. किती राहिले? 30. 5 6 जा 30. सो किती आन्सर आलं? 26. ओके, सो बघा ह्याच्या नियर अबाउटच क्लस्टर मध्ये तो नंबर आहे 26. सो या 26च्या अराउंड मध्ये हा जो 26 नंबर आहे, ही काय शो करतो? सेंट्रल टेंडन्सी शो करतो. काय शो करतं? सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे हा नंबर सेंटरला आहे, त्याच्या अवतीभोवती कोणता नंबर येईल? बघा इकडे येईल 23 दिसतोय तुम्हाला, 25 दिसतोय, 25 दिसतोय का? 23, 25, 25. आणि इकडे कोणते नंबर येतील? 27 अँड 30. अंडरस्टूड एव्हरीवन? सो हा जो 26 आहे हा सेंट्रल आहे आणि त्याच्या अवतीभोवती बाकीचे नंबर्स आहेत. इन शॉर्ट 26 नंबर हा काय आहे? त्याचा मीन आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. ओके, आणि मीन फाइंड आउट कसं करायचंय? बाय युझिंग द फॉर्म्युला मीन इज इक्वल टू काय? टोटल द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, बाय युझिंग दिस फॉर्म्युला यू हॅव टू फाइंड द मीन. समजलं तुम्हाला? अंडरस्टूड? ओके, आणि आणखी एक महत्वाचं, आता हा डाटा कसा होता रे? एकदम स्मॉल होता, छोटूसा होता. 1 2 3 4 5 नंबर्स होते. डाटा
संपला तुमचा. बट इफ द डाटा इज सफिशियंटली लार्ज, देन प्रचंड मोठा डाटा आला, मग काय करायचं? सो दॅट बघा, मी तुम्हाला काहीतरी एक गोष्ट लास्ट टाइम सांगितली होती. काय सांगितली होती? की आपल्याला काय करायचं, इथे आपण काय घेतो? क्लास नंतर काय घेतो? टॅली मार्क्स. ओके, आणि टॅली मार्क्स नंतर इकडे काय येते? फ्रिक्वेन्सी. ओके, काय येते? फ्रिक्वेन्सी. आणि या फ्रिक्वेन्सीची आपण काय करतो रे? सम करतो. एन इज इक्वल टू व्हॅल्यू काढतो. येस ऑर नो? येस. आता इथे तुमचा एक डेटा अजून ऍड होतो. हे बघा, आता या ठिकाणी हा जो क्लास आहे, या क्लासला काय नाव देतात? एक्स आय. फ्रिक्वेन्सीला काय नाव देतात? फ्रिक्वेन्सी इकडे लिहूया थोडीशी. फ्रिक्वेन्सी. ओके, बघा क्लासला काय नाव द्यायचंय? एक्स आय. आणि फ्रिक्वेन्सीला काय नाव देणार आहे तुम्ही? एफ आय. काय? एफ आय. आणि ह्या एक्स आय आणि एफ आय यांचं काय करायचं रे? मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल, 1 नंबर इकडे आणि इथे टॅली मार्क्स आलेले 3. सो इथं फ्रिक्वेन्सी किती लिहिणार? 3. सो हे काय करणार तुम्ही? 1 मल्टिप्लाय बाय 3. सो 3 1 जा किती आलं? असाच काहीतरी डाटा इथे येणार आहे. 4 5 6 7 8. आणि या सगळ्यांची तुम्हाला काय करायची? सम करायचे. इथे काय करायचे? सम हे या साईनने दाखवतात. कोणत्या साईनने? असा आडवा यम. यमला काय करायचं? आडवा करायचा. याला म्हणतात समेशन. 2 टाइम्स. याला काय म्हणतात? समेशन. काय म्हणतात याला? समेशन. सो समेशन ऑफ कोणाचं? एफ आय इंटू एक्स आय किंवा एक्स आय इंटू एफ आय. समेशन म्हणजे काय? या सगळ्यांची सम करायची. इन शॉर्ट काय करायची? सम. आणि ती सम इथे लिहायची. समजलं का? हा डेटा आहे. आपण नो डाऊट हा क्वेश्चन तुमचा जेव्हा मी क्वेश्चन मध्ये घेईल तेव्हा क्लिअर होईल. मग फायनली काय करायचंय तुम्हाला? मीन फाइंड आउट करायचा. आपल्याला पर्पज काय रे? मीन फाइंड आउट करणे. आणि तो कसा फाइंड आउट करतो आपण? बाय युझिंग दिस फॉर्म्युला, समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय किंवा एक्स आय इंटू एफ आय डिवायडेड बाय एन. डिवायडेड बाय काय? एन. या फॉर्म्युल्याने आपण काय करत असतो? मीन फाइंड आउट करत असतो बाय युझिंग लार्ज डेटा. आता बघा, काल जे डेटा आपण बघितले होते कालच्या लेक्चरमध्ये, किती ऑब्झर्वेशन्स होते? 68 ऑब्झर्वेशन, 50 ऑब्झर्वेशन, 20 ऑब्झर्वेशन, 100 ऑब्झर्वेशन. एवढा जर सफिशियंटली लार्ज डेटा असेल तर त्या ठिकाणी हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल लागणार आहे. समजलं सगळ्यांना? ओके, 2 मिनिटं. ओके, समजलं तुम्हाला? चला जाऊया. एखादा क्वेश्चन घेऊ, मग त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे इझिली फाइंड आउट होईल. आता नेक्स्ट टॉपिक आहे, दॅट इज नथिंग बट द मीडियन. पहिले काय बघितलं आपण? मीन 2 पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. पहिली पद्धत काय? एक तर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, या पद्धतीने एकदा. आणि दुसरं आहे बाय युझिंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ओके, या 2 पद्धतीने आपण मीन काढू शकतो. मीडियन बघा किती सोपं आहे. मीडियन काय आहे? की जे तुम्हाला स्कोर्स दिलेले आहेत, बघा हे स्कोर आहेत, यस ऑर नो? और ऑब्झर्वेशन. स्कोर म्हणा किंवा ऑब्झर्वेशन म्हणा, हे स्कोर आणि ऑब्झर्वेशन काय करायचे? अरेंज देम इन अ असेंडिंग ऑर्डर. कोणत्या ऑर्डर मध्ये? असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर, कोणत्याही ऑर्डर मध्ये तुम्ही टाका. असेंडिंग म्हणजे काय? छोटा नंबर, मग मोठा नंबर, मग सगळ्यात मोठा मोठा मोठा, या पद्धतीने अरेंज करा. ओके, सो सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता दिसतोय तुम्हाला? बघा या ठिकाणी 54 आहे. आफ्टर दॅट 63, आफ्टर दॅट 66, 72 नंतर काय येणार आहे? 87, नंतर काय येणार आहे? 92, आणि मग काय येणार आहे? 98. फर्स्ट ऑफ ऑल, पहिली स्टेप नंबर फर्स्ट काय? अरेंज ऑल द नंबर्स और ऑल द स्कोर्स, ऑल द ऑब्झर्वेशन इन असेंडिंग ऑर्डर. आणि काय करायचं आहे? सगळ्यात सेंट्रल नंबर चूज करायचा, सेंटरचा नंबर. ओके, सेंटरचा नंबर बघा हा. ओके, तो कोणता आला रे? 72. सो तुमचं मीडियन काय आलं? किंवा इथे लिहा, द सेंट्रल नंबर इज सेंट्रल नंबर म्हणा, नंबर नको इथे, स्कोर म्हणूया. द सेंट्रल स्कोर इज इक्वल टू म्हणा इज 72. देअरफॉर
या क्वेश्चनचं मीडियन काय आलं रे? मीडियन किती आहे? 72. सांगा काय अवघड आहे याच्यामध्ये, या क्वेश्चन मध्ये काय असे क्वेश्चन्स येणार आहेत परीक्षेमध्ये? आहे काही डिफिकल्ट याच्यामध्ये? ओके, तो आता सेकंड क्वेश्चन काय आहे? आता इथे मजा आहे, कहाणी में थोडा ट्विस्ट आहे. ओके, कहाणीमध्ये इथे काय आलाय? ट्विस्ट आलाय. चला मग ट्विस्ट बघूया काय. फाइंड द मीडियन ऑफ द डाटा. डाटा दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपली स्टेप काय? अरेंज देम इन अ असेंडिंग ऑर्डर. ओके, कशामध्ये? असेंडिंग ऑर्डर मध्ये काय करायचे? प्लेस करायचे. करूया मग प्लेस. सगळ्यात छोटूसा नंबर बघा काय? 23 दिसतो इथे. इथे काय? 21. ओके, सो 21 नंतर काय येईल? 23. जे नंबर आले त्याच्या खाली डॉट ठेवून द्या. 23 नंतर 25, 25 नंतर 30 येईल. आफ्टर दॅट 33. ओके, 32 पण आहे, 33 आहे, 36 आहे. आफ्टर दॅट 40, मग 42 आणि मग 40. ठीक आहे, झाले सगळे नंबर्स अरेंज केले इन इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, आता काय करायचा? सेंट्रल नंबर फाइंड आउट करायचा. सेंटर नंबर बघा, हा गेला, हा गेला, हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल. अरे सर, आता तर आपल्याला 2 नंबर सापडतायत. ओके, सो नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, सो द 5th and 6th number are in center. किती नंबर्स आहेत रे? किती नंबर्स आहेत? 5th आणि 6 म्हणजे 2 नंबर सेंटरला आहे. सेंटर नाही, किती नंबर सेंटरला आहेत? 2 नंबर सेंटरला आहे. मग आता कोणाला घ्यायचं? इथे तर आपण सेंटर घेतलं होतं. ओके, मग आता इथे काय काढायचं? यांचा मीडियन कसा फाइंड आउट करायचा बघा. लुक एट हियर. 2 नंबर्स कोणते आहेत? एक आहे 32 आणि एक आहे 33. यांचं काय करायचं? ऍडिशन करून टाकायचं आणि त्याला काय करायचं? डिवायडेड बाय. त्याला काय करायचं? डिवायडेड बाय 2. ओके, काय करणार तुम्ही? त्याला डिवायडेड बाय 2 करणार. ओके, सो बघा 2 + 3 किती झालं? 5 आणि 3 + 3 किती झालं? 6. 6 डिवायडेड बाय 2. हे डिव्हिजन करून टाका. 65 डिवायडेड बाय 2. 2 3 जा 6, 0 वरून घेतला 5, 2 2 जा 4, उरला 1, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0, 2 5 जा 10. काय आला आन्सर? 32.5. ओके, आता हे तर तुम्ही ऍव्हरेज काढलं. आता शॉर्टकट सांगतो बघा. तुम्हाला कोणते 2 सेंटरला नंबर मिळाले होते? 32 आणि 33. यांच्या बघा सेंटरला 32.5 येतो का? बरोबर. ऍक्च्युली हे करायची पण गरज नाहीये, तोंडी उत्तर येत आहे. ओके, 32 आणि 33च्या सेंटरला कोण आहे? 32.5. पण असा आन्सर लिहून चालेल का परीक्षेत? नाही, ते असंच लिहावं लागेल तुम्हाला. ओके, ही तुम्हाला एक शॉर्टकट आयडिया सांगितली. ही कधी कामात येणार आहे तुम्हाला? नेक्स्ट इयरला, चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स मध्ये. 6 नंबरचं 10वीला चॅप्टर आहे. ओके, समजलं? आणि लास्ट वन बघा, मोड. मोड तर एकच नंबर आहे. मोड काय आहे? एकच नंबर आहे. कसं एकच नंबर आहे? अगेन पहिली स्टेप तुमची सेम आहे. अरेंज ऑल द नंबर्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर और असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा सगळे नंबर्स. ओके, चला मग असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहूया. वेर इज असेंडिंग ऑर्डर? सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे बघा? 35. वेर इज 35? 35 नंतर 40, 40 नंतर 55, 55, 55, 55, 55. 3 टाइम्स आहेत. 55 नंतर 67 दिसतोय मला. आफ्टर दॅट 75, 75. ओके, आणि मग 90 आणि 95, 90. आता इथे बघा, मोड कोणाला म्हणायचं? मोड कोणाला म्हणायचं? द मॅक्सिमम टाइम्स रिपीटेड नंबर. बघा इथे लिहिलं होतं मी, इथे लिहिलेलं होतं मी. मोड कोणाला म्हणायचं? मॅक्सिमम रिपीटेड नंबर. मॅक्सिमम रिपीटेड नंबर. मग कोणता नंबर मॅक्सिमम टाइम्स रिपीट होतोय? चेक करा.
कोणता नंबर आहे जो मॅक्सिमम टाइम्स रिपीट होतोय 55. तो तुमचा आन्सर काय आहे लिहिणार तुम्ही ते मोड इज इक्वल टू व्हॉट 55. म्हणजे या 55 नंबरच्या अवतीभोवती सगळे नंबर्स काय झालेले प्लेस झाले. ओके, आता याचं तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलंय मोड. याचा काय फाइंड आउट करा मोड फाइंड आउट करा. ठीक आहे, आता इथे मी नंबर बघतो एज दिलेलं आहे 19 इयर्स 21 इयर्स 25 इयर्स 27 इयर्स 30 इयर्स. इथे वर्कर दिलेत काम करणारे मजूर 19 इयर्सचे 5 वर्कर्स आहेत 21 इयर्सचे 15 वर्कर्स आहेत 25 इयर्सचे 13 वर्कर्स आहेत 27 इयर्सचे 15 आहे आणि 13 इयर्सचे किती वर्कर्स आहेत 7 वर्कर्स आहेत. ओके, समजलं. आता मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कुठे दिसते हे बघा, हा तुमचा काय झाला, हा वरती जो असतो याला म्हणतात क्लास आणि खाली जो असतो त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. ओके, सो मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कुठे दिसते तुम्हाला, कुठे दिसते बघा 15 आणि इथे 15 मॅक्सिमम आहे. ओके ओके, मग तुमचे इथे दोन मोड येतील. किती मोड येतील, दोन मोड येतील 21 अँड 27. समजलं. समजा समजा यदा कदाचित इथे जर असं 51 असतं, काय असतं 51 असतं, फ्रिक्वेन्सी 51 आहे. मग मॅक्सिमम नंबर कोणता आहे, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी काय आहे 51. सो इथे मोड काय आला असता तुमचा फक्त 21. किती आला असता 21. पण आता काय रे, आता काय 15, हा पण 15 आहे, हा पण 15 आहे. म्हणजे या ठिकाणी दोन मोड्स येतील 21 अँड 27. ओके, कळलं का हे, बघा किती सोपं आहे, काही डिफिकल्ट नाहीये. या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला सांगतो मीन कसं फाइंड आउट करणार. मीन इज इक्वल टू काय, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ओके, या फॉर्म्युल्याने तुम्ही काय फाइंड आउट करणार आहात, मीन. मेडियन कसं फाइंड आउट करणार, मेडियन मध्ये काय करायचे, अरेंज ऑल द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर मध्ये आणि तुमचा सेंट्रल नंबर तुम्ही काय करणार चूज करणार, सेंट्रल ऑब्झर्वेशन तुम्ही चूज करणार. इफ द गिवन डेटा किंवा गिवन डाटा जो आहे तुमचा हा इवन असेल तर, इवन म्हणजे काय रे, फॉर एक्झाम्पल जसं 10 नंबर्स आले होते मध्ये, 10 नंबर्स आले होते. ओके, या ठिकाणी बघा इथे किती नंबर्स होते बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती ऑब्झर्वेशन्स होते 10 ऑब्झर्वेशन्स. आणि 10 नंबर कसा आहे रे, इवन नंबर आहे. ओके, जर ऑड असेल तर तुम्हाला सेंटर 100% सापडणार. बघा 1 2 3 4 5 6 7, हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स आर देअर, आणि 7 हा नंबर काय रे तुमचा ऑड. जर ऑड नंबर असेल तर तुम्हाला 100% सेंटर सापडेल. पण जर इवन डाटा असेल तुमचा, इवन ऑब्झर्वेशन असतील तर तुम्हाला किती ऑब्झर्वेशन सापडतील, 2 ऑब्झर्वेशन सापडतील. किती ऑब्झर्वेशन सापडतील, 2 ऑब्झर्वेशन. मग जर 2 ऑब्झर्वेशन असतील, इवन डेटा असेल तर त्या 2 ऑब्झर्वेशनची काय करणार आहात तुम्ही, सम आणि डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय काढणार तुम्ही, ऍव्हरेज काढणार. काय काढणार, त्या दोन सेंटर नंबरचा काय काढणार ऍव्हरेज, त्याला आपण काय म्हणतो मेडियन. आणि मोड कसं फाइंड आउट करणार, मोड कसं फाइंड आउट करणार, बाय अगेन अरेंज ऑल द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर आणि मॅक्सिमम टाइम रिपीटेड. मॅक्सिमम टाइम रिपीटेड जो नंबर असेल, जो ऑब्झर्वेशन असेल तो तुमचा काय असेल मोड असेल, तो तुमचा काय असेल मोड असेल. समजलं. या ठिकाणी काही शंका आहे तुम्हाला. ओके, तो इथे मग ह्या चॅप्टरचं काय होतं, एंड नाही होत रे, अजून प्रॅक्टिस सेट बाकी आहे. याचं बेसिक्स कम्प्लीट होतं. या आता जो प्रॅक्टिस सेट आपण घेणार आहोत 7.5, त्या 7.5 चा बेसिक काय होतो कम्प्लीट होतो. समजलं सगळ्यांना, एव्हरीवन अंडरस्टूड. ओके, ठीक आहे. हा चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, तेच बघत होतो मी, रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ आपण इथे आता काय करूया, पॉज करूया, कारण की मग लेंथ मोठी होईल व्हिडिओची. ओके, सो
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.